ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते। तलवारीला तलवार भिडणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल। सामना रोखठोक मधून राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले। रोहित पवारांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। अजित पवारांच्या विमान अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करा, पत्रातनं मागणी। जिरवाळ लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची उद्या बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रकरणाची सत्यता जाणून घेणार। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवर सुद्धा चर्चा होणार। मुलुंडमधील मेट्रो स्लॅब दुर्घटनेत 5 जणांना अटक। इंजिनियर सत्यजित साळवे निलंबित। कंत्राटदारावर 5 कोटी आणि जनरल कन्सल्टंटवर 1 कोटींचा दंड, तर मृतांच्या वारसाला एकूण 20 लाखांची मदत जाहीर। दुर्घटनेनंतर आज एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी खुला। देशात रस्ते अपघातातनं मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची नवीन योजना, तर पीएम राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस सुविधा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह। देशभरातील प्राचीन मंदिरांमध्ये पहाटेपासूनच मोठी गर्दी। हर हर महादेवाचा जयघोष करत भक्तांकडून भोलेनाथाची उपासना। पुण्याच्या शिरूरमध्ये मादी बिबट्या जेरबंद। आलेगाव पागा भोसले वस्तीतील नागरिकांनी आता घेतला सुटकेचा निश्वास। वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम आता अधिक कडक। व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्तीचे। 6 महिने रेकॉर्डिंग जतन करण्याचे डीजीसीएचे आदेश। नोबेल शांती पुरस्कार विजेती नरगिस मोहम्मदीची प्रकृती आता खालावली। तुरुंगामध्ये असताना पतीने दिली माहिती। आज भारत पाकिस्तानचा महामुकाबला। T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार। संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार। भारतीय संघ सलग 3ऱ्या विजयासाठी आतुर।